आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। बाळा, मुली, सीते, माझ्या लाडके, तुझा हा वेश बघून माझं काळीच करुणेनं तुटते। परंतु मुली, मला अपार गर्व पण आहे की तू नारी धर्माचा कीर्तिस्तंभ स्थापित केलायस। पिताश्री, मी तेच केलंय जे आपण आणि माताश्रींनी मला शिकवलंय। ये बेटा, बस। वैदेही, तू सासर आणि माहेर दोघांनाही पवित्र केलेस। तू दोन्ही कुलांची कीर्ती वाढवलीस। तू माता पितांचं मस्तक गर्वानं उंच केलेस। देवी नदी गंगा केवळ 3 पथांवर प्रवाहित होते, परंतु तुझ्या या चारित्र्याच्या पवित्र कीर्तीनं समस्त आर्यवर्त पावन तीर्थस्थळ होऊन जाईल। ऐकलत का? महाराणी कौसल्या कुमार भरता करता अत्यंत अधीर झाले आहेत। सगळ्यांची आपल्यावरती आशा आहे। जिथं मुनी वशिष्ठांसारख्यांनी सुद्धा हार मानली, त्याचं समाधान जनक कसं काय करू शकेल? आपण अवश्य त्यांचं समाधान करू शकाल महाराज। राजमाता कौसल्या, दोन्ही राण्या आणि अयोध्यावासी केवळ भरताची चिंता करीत आहेत। राणी, भरत प्रेमाची सीमा आहे, तर राम धर्म कर्माची मर्यादा। राज्याच्या लालसेकरता युद्ध होतातच, होत राहतीलही, परंतु त्याग आणि प्रेमाचे हे अनोखं युद्ध मानवाच्या महानतेचं प्रतीक आहे। हे देवता सुद्धा अवाक होऊन बघत असतील। पाहूया, उद्याच्या सभेत भगवान आशुतोष कर्तव्य आणि प्रेमाचं संतुलन राखून सगळ्यांच्या कल्याणाचा कोणता मार्ग शोधतील। भगवान हे सगळं सांभाळतील।
माते, आजच्या सभेत दादांची प्रतिक्रिया बघून घाबरलोच. आता आपणच माझी सहायता करा. आपण दादांना आज्ञा द्या. त्यांना सांगा, जसे भरत सांगतोय तसेच कर. जर का तुम्ही खरोखरच मला आपला पुत्र मानता तर उद्याच्या सभेत हे तुम्हाला सांगावंच लागेल. हीच भाषा जर रामाने पण केली की जर मला आपला पुत्र मानतेस तर तू माझ्या बाजूने समर्थन कर, तर 2 पुत्रात विभागलेली ही आई कोणाला साथ देईल? तर मग ठीक आहे, आपण त्याला साथ द्या ज्याची बाजू न्यायसंगत असेल, ज्याची बाजू आपल्याला उचित वाटेल. उचित वाटणं एक बाजू झाली आणि न्यायसंगत असणं ही दुसरी बाजू झाली. भरत, बऱ्याच वेळा जे न्यायसंगत असतं त्याने मनाला फार पीडा होते. मला शब्दांच्या जाळ्यात नका अडकवू माते. आपण एका गोष्टीचा निर्णय द्या की आजच्या सभेत माझी मागणी न्यायसंगत नव्हती. जे काही मी सांगितलं त्यात काही दोष होता? नाही नाही, काही दोष नव्हता. ती तुझ्या निर्मळ हृदयातून निघालेली आर्जव होती. तर मग आपण त्यांना सांगा की माझा अर्ज ऐका. त्याला काय सांगू की त्याने धर्माचा मार्ग सोडावा? मी तुम्हा दोघांचं धर्मयुद्ध बघता बघता आत्मविभोर होत होते. एकीकडे भावना तर दुसरीकडे कर्तव्य. तुझ्या भावनेचा प्रवाह इतका प्रबळ होता की सामान्य मानवच काय, स्वतः मुनी वसिष्ठ सुद्धा त्यात वाहवत गेले. परंतु रामाची कर्तव्यनिष्ठा पाषाणाच्या त्या तुकड्या समान आहे की जो एक वेळ बुडेल परंतु लाटांच्या वेगात वाहून नाही जाणार. राम पूर्ण ज्ञानी आहे भरत, आणि ज्ञानी सत्याची ओळख जाणतो. म्हणूनच तो जे सांगतो तेच सत्य असतं. अर्थात आपण रामदादाचीच बाजू घेत आहात, माझी नाही. मी कोणालाही साथ देत नाहीये. मला तुम्हा दोघांवर गर्व आहे बेटा. जो कोणी जिंकेल मला प्रसन्नताच होईल. खोटं. जर रामदादा जिंकले आणि वनातच राहिले तर आपल्याला प्रसन्नता होईल? नाही. आपण हृदयावर हात ठेवून सांगा, काय आपल्याला ही इच्छा नाही की रामदादा, सीता वहिनी आणि लक्ष्मण अयोध्येस परत यावे? इच्छा आहे बाळा. जर माझे प्राण देऊन हे शक्य होणार असेल तर त्यांना अयोध्येस नेण्याकरता मी आपला प्राण सुद्धा देईन. आणि आपण हेही जाणता की जर आपण आज्ञा केलीत की राम कोणताही तर्क न करता अयोध्येस चल, तर त्यांना ऐकावंच लागेल. हो, हे मी जाणते. तर मग का ही आज्ञा देत नाही माते? का ही आज्ञा देत नाही? कारण की आई स्वार्थी नसते. रामाच्या अयोध्येस येण्याने मला सुख लाभेल म्हणून काय त्याच्या कर्तव्य आणि त्याच्या धर्मापासून विमुख होण्याची आज्ञा मी त्याला देऊ? भरत, तुझ्या पीडेपेक्षा माझं दुःख कमी नाहीये. परंतु मी माझ्या मोहाला रामाच्या सत्य मार्गात बाधा नाही बनवू शकत. प्रेम कधी स्वार्थी नसतं बेटा. माते, आपण मला बोलावून घेतलं असतं. राम, तुम्हाला दंड पण नाही देत, क्षमा पण नाही करत. मी तर आपल्याला दोषी नाही मानत. तर मग काय मानतोस? आपली माता. जर तुम्हाला खरोखरच आपली आई मानतोस तर आईची आज्ञा मान आणि परत चल माझ्या बरोबर अयोध्येला.
माते, आपल्या पुत्राकडे आपल्या ममतेचं मोल मागायला आली आहेस. माते, जर आपल्या ममतेचं हेच मोल आहे की ज्याला मी धर्म मानतो त्याचा त्याग करू, आपण ज्या रघुकुलाची शोभा आहात त्याच्या कीर्तीत पित्याचं वचन भंग करून त्याला कलंकित करू, तर मग सांगा, मला आपल्या चरणांची शपथ आहे, मी याच समयी अयोध्येस परतीन. परंतु मग माझं जीवन युद्धातून पळ काढलेल्या भित्र्या समान एक तिरस्कारपूर्ण अस्तित्व फक्त एक शाप बनून राहील. परंतु तरीही तुमची जर हीच आज्ञा असेल तर सांगा. नाही, नाही राम, नाही. महाराज जनक, जसं आपल्याला विदित होऊन चुकलंय, अयोध्येचा राजपरिवार या समयी एका धर्मसंकटात सापडला आहे. अशा समयी आपलं आगमन सर्वथा मंगल सूचक आहे. यांनी आम्हा सगळ्यांना धैर्य मिळालंय की आपण आपल्या ज्ञान आणि विवेकाने आमचं मार्गदर्शन कराल. एकीकडे रामाची मर्यादा आहे आणि दुसरीकडे भरताचं प्रेम. या दोघात सरशी कोणाची? आपण या समयी दोन्ही परिवारात सर्वश्रेष्ठ आहात. म्हणूनच सगळ्यांनी एकमताने निश्चय केला आहे की आपण जो निर्णय घ्याल सगळेजण त्याचं पालन करतील. तात, आमच्याकरता आता पिताश्रींच्या स्थानी आपणच आहात. आपण धर्माचे पूर्ण ज्ञानी आहात. म्हणूनच मला पूर्ण विश्वास आहे की आपण माझ्या धर्माची रक्षा कराल. मला आपला सेवक समजून आपण जी आज्ञा कराल मी ती पूर्ण करेन. हे धर्मपिता, आता मी आपल्या भरोश्यावर आहे. आपण एका पित्याप्रमाणे मला अधर्मापासून वाचवाल. आपण एक राजा पण आहात आणि ऋषी पण. म्हणूनच निष्पक्ष भावानं माझ्या हृदयीच्या प्रेमाला ओळखून आपण न्याय कराल. मी श्रीरामदादाच्या राज्याभिषेकाची संपूर्ण सामग्री आपल्यासमोर ठेवली आहे. जर न्याय माझ्या पक्षात आहे तर याच समयी सगळ्यांसमोर श्रीरामदादाचा राज्याभिषेक केला जावा. हीच अपेक्षा घेऊन मी आपल्याला आपल्या आज्ञेच्या अधीन करीत आहे. श्रीराम, श्री भरत, तुम्हा दोघात महान कोण आहे याचा निर्णय तर स्वतः ब्रह्मदेव पण नाही घेऊ शकत. आणि मी तर एक तुच्छ प्राणी आहे. एकीकडे धर्म आणि मर्यादेची सीमा आहे, तर दुसरीकडे प्रेम आणि ममतेची परिसीमा. अशा दोन्ही महान विभूतींच्या मध्ये निर्णय देण्याचं साहस अत्यंत दुष्कर कार्य आहे. परंतु या परिस्थितीत आपलं कर्तव्य समजून मी भगवान शंकराच्या चरणी प्रणाम करतो. ते जे योग्य समजतील तशी मला प्रेरणा देतील.
हे राम, आपल्या धर्मावर आपली दृढता पाहून या समयी देवता सुद्धा तुमची वंदना करीत आहे. धर्म सगळ्यात मोठी शक्ती आहे, जिच्या आधारे ही पृथ्वी स्थित आहे. शास्त्रानुसार तिन्ही लोकात धर्मापेक्षा मोठं काही नाही. त्यामुळेच आपण सर्व एकमेकांशी निगडीत आहोत. परंतु प्रेम ही अशी दिव्य नीती आहे जिच्यावर कोणत्याही धर्माचं बंधन नाही. प्रेम, निर्मळ निस्वार्थ प्रेम, सर्व धर्माच्या वर आहे. तेच प्रेम आपल्या पराकाष्ठेत जेव्हा अनन्य भक्तीचं रूप धारण करतं, तेव्हा स्वयं भगवान पण विधात्याने बनवलेल्या कर्माची सगळी विधानं, सृष्टीचे सारे नियम तोडून भक्तांच्या समोर हात जोडून उभे राहतात आणि ते आपल्या भक्तीचा मान राखण्याकरता विवश होतात. म्हणूनच या वेळेला भरताचं पारडं जड आहे. राम, भरताचं प्रेम निर्मळ निस्वार्थी आहे आणि तो तुमचा अनन्य भक्त आहे. तुझ्या प्रेमाचा विजय झालाय भरत. परंतु लक्षात ठेव, प्रेमाचं पण एक विधान आहे, त्याचे पण काही नियम आहेत. प्रेमाची खरी शक्ती त्याच्या निस्वार्थीपणात आहे. आणि जेव्हा प्रेम निस्वार्थी होतं तेव्हा काहीही मागत नसतं. आपल्या प्रेमाला काही देऊ करणारं असतं. त्याचं सुख, त्याच्या प्रसन्नतेकरता सगळं काही बहाल करू इच्छित. म्हणूनच या समयी तू हाच निर्णय घे की तू आपल्या रामाकरता काय देऊ शकतोस. प्राणाहून मोठी दुसरी कोणती वस्तू नसते महाराज. मी श्रीरामाकरता आपले प्राण देऊ शकतो. प्राण देणं सोपं काम आहे, परंतु आपल्या प्रेमाखातर कधी कधी जगणं कठीण असतं. जर तू खरा भक्त असशील तर श्रीरामाच्या चरणी बसून त्यांनाच विचार की त्यांची प्रसन्नता कशात आहे, आणि ते जे सांगतील ते कार्य प्रेमाची पूजा समजून कर. महाराज, आपण माझ्या डोळ्यावरचे स्वार्थाचे सगळे पडदे दूर केलेत. आतापर्यंत मी केवळ आपलं कर्तव्य, आपली कीर्ती याचाच विचार करायचो आणि त्यालाच प्रेम समजायचो. परंतु आपण मला जिंकवून मला भक्तीचं दान दिलं आहे. मी जन्मजन्मांतरापर्यंत आपल्या या उपकाराचा ऋणी राहील. दादा, दादा, आज्ञा द्या, मला काय करायचं आहे.
जिंकणारे खाली नाही बसत भरत. माझ्या भावा, आज रामाची तुझ्या प्रेमापुढे हार झाली आहे. जे राज्य तू मला द्यायला आला आहे त्याचा मी स्वीकार करतो. परंतु पिताश्रींचं वचनही खोटं न ठरो यासाठी माझी तुला एक प्रार्थना आहे. 14 वर्षापर्यंत माझ्या स्थानी तू त्या राज्याचा भार सांभाळ. परंतु दादा, मी तर अबोध बालक आहे. माझ्यानं राज्याचं शासन नाही होऊ शकणार. गुरुदेव, आर्य सुमंत आणि अन्य मंत्रीगण यात तुझी सहाय्यता करतील. गुरुदेवांच्या आज्ञेनुसार सारी कार्य करशील तर कठीण नाही वाटणार. सारी कार्य सहजगत्या होत राहतील आणि 14 वर्षानंतर मी येऊन आपला राज्यभार स्वीकारेन. मोठे निर्मोही आहात दादा. प्रेमाचं कोणतंच मोल नाही ठेवलं. प्रेम केलं तर त्याचं मोजमाप करू नका. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.